तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे, कामारी बटीक सेवेचा दीनपणे रंग देत भले. तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे, तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, घडेल पंगती संताची, तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाची. विठ्ठल विठ्ठल समागम एखादी परी व्हावे त्यांचे द्वारे श्वानयाती, तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे, पंढरीच्या देवराया पंढरीच्या दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया,
श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवावतार धरून केली त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरी मागे शुभे ब्रह्मगिरी निवृत्ती नाथाचे चरणी शरण एका जनार्दनी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवीर मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या जया पूजले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी तनु मानवी दिव्य रूपीच केली न त्यागी दिव्य लोकासनी आता हृदय हे आपुले चौपाळून या भली वरी वै सौपावले श्री गुरूंचे जयांचे केली या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता संत समागम एखादी परी व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग किंबहुना थोर सज्जन मायबापांच्या सेवेकरता निवडलेला अभंग विश्वसंत अनंत कृपामूर्ती वैराग रागरसिक वैरागी शिरोमणी महानतेचा नंदादीप वारकरी संप्रदायाला आलेलं गुंडसफळ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा लहवितकर फार चरणाचा नाही पण चार चरणाचा अत्यंत महत्त्वाचा चिंतनीय असा अभंग आजच्या चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल आणि म्हणून आलेली सर्वच मायबाप ऐका लवितकर आलेली सर्व साधक मंडळी आजच्या अभंगाच्या द्वारे तुम्हाला तुकोबरायांचा निरोप आहे. कोणाचा? बोला बोला बोला. तुकोबरायांचा. कोणाचा गम आहे? तुकोबरायांचा. तर फार लक्षपूर्वक आहे का? त्याचं कारण असं हे लवितकर कीर्तन हे टाइमपास नाही. मग कीर्तन एक पवित्र साधन आहे. मग कीर्तन किती गोड असावं. कीर्तनकाराने तुम्हाला हसवलं जरी गड्या दादेव तरी त्या हसवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला रडवलं जरी गड्या दादेव तरी त्या रडवण्यातून जगाचं कल्याण असावं एवढं पवित्र कीर्तन असावं. लवितकर कीर्तनात गायन जरी झालं कीर्तनात वादन जरी झालं त्या गायनातून त्या वादनातून जगाचं कल्याणच व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. आता सर्वांना सूचना आहे आपला मोबाईल 1 तास बरोबर बंद करून ठेवायचा.
जेणेकरून माझ्याकडून कोण्या भावाचा कोण्या बहिणीचा अपमान होणार आणि एवढी दक्षता घ्या. एवढ्या बाबतीत हा महाराज जरा कडक आहे. 1 तास फक्त संपूर्ण. दुसरा मुद्दा असा आहे गाड्या दादा, मी प्रमाणाच्या बाजूला बोलणार नाही. तसं मी तुमच्या श्रोत्यांना प्रामाणिक महाराज मी प्रमाणाच्या बाजूला बोलत नाही. ऐका. त्याचं कारण असं हे लवितकर, महाराजांकडे बोलत असताना पुरावा असावा. काय असावा? काय असावा माय? अगं नवऱ्याला जेवढं घरी जोरात बोलतं तेवढं तर बोला मा. त्याचा तर एका मिनिटात आवाज बंद करते रे म्हणा बाबा. पण इथं कशी पुरावा असावा. ऐका लवितकर, नसेल पुरावा महाराज पुरावा. सरळ अर्थ आहे ना. हे फक्त आजच्या कीर्तनापुरतं चाललं. फार मोठी मोठी माणसं आहे. पण ऐका ना, प्रमाणाचा दिला पुरावा, मग ऐकणाऱ्याला नसेल वाटत पुरावा, मग ऐकणारा पुरावा. ऐका. पण ज्याच्याकडे पुरावा आहे त्याला का पुरावा? श्री महाराजांची अत्यंत गोड भाषा आहे. महाराज म्हणतात ऐका रे मायबाप, कीर्तन हे टाइमपास नाही. मग कीर्तन चांग कीर्तन कीर्तन चांग होय. महाराज म्हणतात जिथं आम्हाला हरिरूप होतंय तर तुकोबराय सांगतात ते कीर्तन आहे. मग काय नाही रूपे आजच्या अभंगाच्या द्वारे ऐका. तुकोबराय आग्रह करतात की आपल्या जीवनामध्ये संतांचा समागम घडावा. पण तो कसा? संत समागम एखादी परी, एखाद्या परीने वहिना तुकोबराय सांगतात आपल्या जीवनामध्ये संतांचा समागम घडावा. का हो महाराज, नाहीच्या जन्मात घडला मग महाराज म्हणतात नका घडू देऊ, पण वासना तरी शिल्लक ठेवा. नाही मानवाचा जन्म मिळाला, संतांच्या समागमामध्ये कुत्र्याचा जरी जन्म मिळाला तरी तो भाग्यवान. तुकोबराय सांगतात वावे त्यांचे द्वारे श्वान म्हणजे कुत्रा. का हो तुकोबराय, आमच्या जीवनामध्ये संतांचा समागम घडला, त्याची फलश्रुती काय? महाराज म्हणतात तेथे रामनाम होईल श्रवण. रामनामाचं श्रवण करायला मिळते. तुकोबराय सांगतात पुढे घडेल भोजन उच्चिष्टा. हा पण तुकोबराय सांगतात भाग्याने जर संतांचा समागम मिळालाच, एक तर संताच्या दारामध्ये दास व्हा, एक तर संताच्या दारामध्ये दासी व्हा, नाही तर रंक म्हणजे भिकारी व्हा. कामारे बटीक सेवेचा सेवक, दीनपणे रंक देत बले. काव तुकोबराय का आग्रह करतात की आमच्या जीवनामध्ये संतांचा समागम घडावा? महाराज म्हणतात त्याचं कारण असं आहे, या विश्वातलं सगळं सुख संतांच्या समागमात आहे. तुका म्हणे सर्व सुख द्या संगती, सर्वनाम शब्द वापरला. तुकोबराय सांगतात तुका म्हणे सर्व सुख द्या संगती आणि घडेल पंगती. जीवनामध्ये जर संगत साधूची असेल तर पंगत सुद्धा गोड मिळत. पण लवितकर, संगत जर मंत्र्याची असेल तर पंगत डाब्याचीच मिळत. मग आपल्या जीवनात ठरवा संगत कोणाची करायची. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचं म्हणजे तो असा की भगवान परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने गोब्राह्मण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज, राजे संभाजी महाराज आदी करून संत महात्म्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली पुण्यभूमी तीर्थक्षेत्र लवित. आज काय निमित्त आहे सगळ्यांना माहीत आहे, ज्ञात आहे. आज व्यास पौर्णिमा आहे, गुरुपौर्णिमा आहे. गुरुपूजन सोहळा अवघ्या जगभर चालू येत. मग आम्ही गुरु का करावा हा पहिला मुद्दा आहे.
बरोबर की नाही? अनेक मुद्दे आहेत, पण धावत्या वेळेमध्ये बाबांनी तिकडून आदेश केला का आपण थांबायचं. वातावरण पावसाचे, बरेच भाविक बसले होते साधक तिकडं, पण पाऊस आल्यामुळे ती आणखी इकडं आली. ते बरं वाटलं मला सुद्धा. हो ऐका, आणि म्हणून आजचा आलेला हा आदेश गुरुवर्य ऐका ऐका. रामकृष्ण बाबा लवेतकर पूज्यश्री महाराजांच्या माध्यमातून व श्री हरिभक्तपरायण अत्यंत श्री महाराजांच्या जवळीक साधणारे आमचे तुकाराम बुवा, या सर्वच जिवलग मित्रमंडळीच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आहे. इथं अनेक कीर्तनकार उपस्थित आहेत. महाराष्ट्र भूषण श्री हरिभक्तपरायण अत्यंत गोड वाणी वाणीभूषण आदरणीय आमचे विवेक महाराज केदार पूज्यश्री महाराजांचं या ठिकाणी आगमन आहे. दरवर्षी श्री महाराज असतात. पहिलं गुरुपूजन सोहळा गुरुपौर्णिमेचा उत्सव, त्या उत्सवातलं कीर्तन श्री महाराजांच्या भाग्यात आलं होतं. पण रोजच्या दर गुरुपौर्णिमा आली की श्री महाराज उपस्थित असतात. भजन सम्राट हरिभक्तपरायण अत्यंत आपल्या नाशिक जिल्ह्यातील एक गूढ रत्न आदरणीय आमचे रोहिदास भाऊ असतील, पूज्यश्री भाऊंना दंडवत करतो. आदरणीय माधव महाराज असतील, माऊली महाराज असतील, समाधान महाराज असतील, आमचे भास्कर बाबा असतील, माझ्या अत्यंत जिवलग मृदंगभूषण श्री भूषण महाराजांच्या आणि माऊली महाराजांच्या ही सगळी संस्थेतली लेकरं एकदा जोरदार टाळी वाजवा एकदा लेकरांकरता. विनेकरी महाराज तुम्हाला दंडवत करतो. महाराष्ट्राचा अत्यंत गोड लाडका साऊंड आमचे सुनील भाऊ बडगे दादांनाही दंडवत आहेत. मराठी कीर्तन सेवा या यूट्यूब चॅनलचे मालक आदरणीय आमचे निखिल दादा, माझ्या दादालाही दंडवत आहे. माझ्या आईनं तुम्हालाही दंडवत करतो, बहिणीनं तुम्हालाही दंडवत करतो, भावांना तुम्हालाही दंडवत करतो, दादांना तुम्हालाही दंडवत करतो. पूज्यश्री मृदंग सेवक हरिभक्तपरायण आदरणीय आमचे किरण महाराज गोसावी पूज्यश्री महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय राहुल महाराज खालकर, राहुल महाराज गायकवाड, शिवा महाराज आडके, अनेक अक्षय महाराज, तुषार महाराज, अनेक कीर्तनकार उपस्थित आहे. सर्वांना दंडवत करतो. श्री संताची या माथा चरणावर, पालखी सोहळ्यामध्ये ज्यांचं अत्यंत दिंडीचं गोड मार्गदर्शन होतं आदरणीय आमचे हर्षल महाराज जाचक आणि आमचे भूषण महाराज असतील, माऊली महाराज असतील, ही सगळी लेकरं ज्यांच्या वास्तव्यामध्ये सानिध्यामध्ये राहतात आदरणीय आमचे पंढरी बाबा सहाने. असं नको व्हायला विहिरीजवळचा जो आपा कोरडा राहिला असं नको, असं नाही, बरं नाही, ते होणार नाही तसं. पूज्यश्री महाराजांचं अत्यंत गोड मार्गदर्शन आहेत आपल्याला. आणि म्हणून ऐका खूप गोड, फक्त गडबड गोंधळ करू नका. अशांत वातावरणामध्ये कीर्तन करायला बरं नाही. तुम्ही जेवढी शांतता ठेवाल तेवढा गोड वाटेल. विठ्ठल 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 विठ्ठल. आज गुरुपौर्णिमेचा दिवस आहे, गुरुपूजनाचा दिवस आहे. पूज्यश्री महाराजांचं आपण पूजनही केलं, मग थोडं संकीर्तन घडावं, त्यानिमित्ताने थोडं अन्नदान घडावं, आणि म्हणून ही सेवा आहे. मग आमच्या जीवनामध्ये गुरु असावा का? हे बघा, देव जरी असेल तर देवालाही गुरु करावा. रामरायाला गुरु करावा लागले, कृष्ण परमात्म्याला गुरु करावा लागले, संतांना सुद्धा गुरु. म्हणून तर ज्ञानोबराय म्हणतात श्री गुरु सारे का हस्ता पाठी राखा, श्री गुरु सारिका हस्ता पाठी राखा, श्री गुरु सारिका हस्ता पाठी राखा.
असा पाठी राखा. हे इतरांचा लेखा कोण करी, इतरांचा लेखा कोण करी. श्री गुरु सारिका असा पाठी राखा. श्री गुरु सारिका असा पाठी राखा. श्री गुरु ज्ञानोबा सांगता श्री गुरु सारिका इतरांचा लेखा राजयाची कांता. दृष्टांत देतात ज्ञानोबा आहे. कल्पतरू तळवटी श्री गुरुदेवांना उपमा दिली. राजाची कांता कधी भीक मागते का हो? हा, तशी साधकाची आई सुद्धा तशी श्रीमंत असली पाहिजे. ऐका ना, उपमा दिली ज्ञानोबारायणी श्री गुरुदेवांना. कल्पतरू तळवटी झोपणी असं झाडे म्हटले कडे ते त्या झाडाखाली बसलं का जी इच्छा केली ती फळ देत असताना असं श्री गुरुरूपी झाड आहे. म्हणून ते ज्ञानोबराय म्हणतात ज्ञानदेव म्हणे तरलो आणि आता उद्धरिलो गुरु. हा आलो हे मानवी जीवनाला. एक दिवस नामधारक झाल्याशिवाय मरायचं नाही. हल्ली आता लोकाला नामधारक म्हणलं का लोक म्हणतात तो दुसऱ्या संप्रदायाचं आहे. अशी बरीच फ्यूज उडलेली गोळ्या संपलेली माणसं आहेत. नुसती नावं ठेवत बसायची. ऐका मी तुकोबारांचा किती गोड प्रमाण देणार आहे. हा बारकाईने ऐका. लैवितकर तुकोबाराय स्वतःला कीर्तन सम्राट नाही म्हणती. तुकोबाराय स्वतःला कीर्तन केशरीने म्हणती. आम्ही नामाचे धारक, विठ्ठलचे प्रमाण. हे आम्ही महाराज म्हणतात ना, आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार. आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार अनेक. सर्व भाविक विठ्ठलची प्रमाण, विठ्ठलची प्रमाण न लगे जाणावे नेनावे, न लगे जाणावे गोबराय स्वतःला नामधारक म्हणतात. आलो म्हणणे तुका मी नामाचे धारक, आलो म्हणे तुका मी नामाचे धारक. हे आलो म्हणे तुका नामाचे धारक, आलो म्हणे तुका मी नामाचा. अत्यंत किती गोड भाषा आहे. महाराज म्हणतात एकंदर शिक्का पाठविला इह लोका. आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. तुकोबाराय स्वतःला नामधारक म्हणतात. नामधारक आम्ही नामाचे धारक मेनू प्रकार अनेक. मग आलोय ना, पण आम्ही नामधारक तेव्हा हो आमच्या जीवनामध्ये ज्या वेळेस आम्हाला श्रीगुरूची कृपा होईल. काय काय म्हणतात आमच्या मनाचाच गुरु आहे. चालेल का? मनाचा गुरु चालेल का? यम लवण्याने हाणायचा का त्यांच्या?
मनाचा गुरु कधी चालतो का? मनाची परमार्थ कधी ज्ञानोबराय सांगतात मनोमार्गी गेला. मनोमार्गी गेला तेथेची मुकला हरिपाठी शिरावला तोची धन हरिपाठी शिरावला तोची धन मनोमार्गी गेला तेथेची मुकला हरिपाठी शिरावला तोची धन हरिपाठी शिरावला तोची मनोमार्गी गेला तो तेथेची मुकला. साधनेचा अनुभव सुद्धा तेव्हाच येईल माणसाला. जो नामधारक साधना करील तेव्हा साधनेचं फळ कळेल. पण नामधारक होण्याकरता अत्यंत गुरुची गरज आहे. भावे विन देव न कळे आणि गुरवे न अनुभव. मग ऐका ना, गुरुची अत्यंत गरज आहे. जिथं रामरायाला गुरु करावं लागलं, संतांना गुरु करावं लागलं, आपल्याला सुद्धा गुरुची कृपा होणं अत्यंत गरजेचे. का? महाराज म्हणतात सद्गुरु वाचुनी सापडेना सोय धरावे ते पाय. सद्गुरु वाचुनी संसार तारक. सिनिष्ठ हा, जीवनामध्ये गुरुची अत्यंत गरज आहे. पण ऐका, गुरुवर किती श्रद्धा असावी, किती निष्ठा असावी, त्या निष्ठेचं फळ ऐकायचं आहे आपल्याला. ऐकलंय आपण? 3 जोड्या सांगणार आहेत मी मस्त गुरु आणि शिष्याच्या. गुरुपूजनाच्या निमित्ताने आलो तर ऐका, आमची श्रद्धा सुद्धा किती असावी गुरुवरती. गुरु सुद्धा कसा असावा, शिष्य सुद्धा कसा असावा. एक जोडी सांगितली मच्छिंद्रनाथाची आणि गोरक्षनाथाची. एक जोडी सांगितली ज्ञानोबरायची आणि विश्वगुरु निवृत्तीनाथ देवांची. एक गुरु आणि शिष्याची जोडी आहे. 42 दिवस धरणं धरलो. 42 दिवस तुकोबराय आणि निळोबराय. एक दिवस भिक्षेक आणण्याकरता गेले मच्छिंद्रनाथ. गोरक्षनाथ भिक्षा आणली. मच्छिंद्रनाथांना ते वडे फार आवडले. सांगितलं गोरक्षा तुला परत जावं लागेल गड्या आता. पण असे जे मधुकरीचं जीवन जगले त्यांना विचारा मधुकरीची ताकद काय. मधुकरीच्या जीवनातली ताकद काय आगळी वेगळी असते. हा, गेले परत. भिक्षाम देही माई अजून वडे द्या मला. अरे काल नेले ना बाबा तू. नाही, आमच्या गुरुला आजही आवडतात. म्हणले असं? पण परीक्षा होती. किती प्रेम करतो रे म्हटले तुझ्या गुरुवर तू. माई प्राण द्यायला तयारी माझ्या गुरु करता मी प्राण. असं सांगितलं देणार मला. मी सांगणार ते मागणार ते देणार का? हो माई मागा. तुझा डोळा काढून दे कडे मला. काही क्षणात डोळ्यावरती हात ठेवला. डोळा काढून दिला. मग पश्चाताप झाला त्या माऊलीला. म्हणून एखादा भिक्षुक दारात आला ना तर दान धर्म करत राहा. त्याची परीक्षा नका पाहू. कधी संत घराला येऊन जातील सांगता येणार नाही. विठ्ठल 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 ज्ञानदेव निवृत्तीनाथ महाराज. आता ज्यांचं आगमन झालं, विश्वगुरु निवृत्तीनाथ देवांच्या संस्थांच्या अध्यक्षा, महाराष्ट्राच्या लाडक्या कीर्तनकार आदरणीय कांचनताई जगताप, आपण जोरदार टाळी स्वागत करूया मस्तपैकी. आदरणीय आमचे दाजी असतील, अत्यंत गोड साथ आहे दाजींची. दाजींनाही धन्यवाद आहे, ताईंनाही धन्यवाद देतो. विठ्ठल विठ्ठल तो वडा घेतला. हो ऐका ना, किती श्रद्धा असावी, किती निष्ठा असावी आमच्या गुरुवरती. डोळा झाकून ठेवला हाताने. नैवेद्य दिला. सांगितलं अरे डोळा काय असं झाकून ठेवला तू. पण ऐका ना, सांगितलं काही नाही हो गुरुदेव. नाही नाही, हात काढ डोळ्यावरून. रक्तबंबाळ झालेला डोळा. काय विचारलं काय झालं. घडलेला वृत्तांत सांगितला. पण ते गुरु तसेच होते बरं. आताच हे उदाहरण फक्त ऐकायचं. आता एखाद्या गुरुकडे जाऊन तो गुरु डोळा देईल अपेक्षा नाही ठेवायची. आता आपण
आता गंडातोडा भेटेल तुम्हाला, गंडातोडा भेटेल, पण डोळा नाही भेटणार तुम्हाला. हा, पण ऐका ना, शिष्याकडं पाहिल्याबरोबर डोळा आला हो. हा, तेवढं सामर्थ्य, पण निष्ठा असावी आमच्या गुरुबद्दल किती. एक जोडी, आता एक जोडी ऐका मस्तपैकी, किती जीवन ज्ञानोबरांचं पवित्र असेल. संत चरित्र काय ऐकायचं आम्ही संतांचं चरित्र ऐकलं का आमचं जीवन पवित्र होतो. ज्ञानोबरांच्या समाधीचा प्रसंग आहे. आपलं जीवन फार पवित्र दिशेनं असावं लवितकर. किती हो मुद्दा आहे का आपल्याला. संत चरित्र जर खरोखर आपण श्रवण करत असाल ना, खरोखर संत चरित्रचं आपण श्रद्धेनं जर ऐकत असाल तर ते संगतीत ठेवलं पाहिजे ना. आपण नुसतं कीर्तन ऐकून बरं नाही. आपलं जीवन फार पवित्र दिशेनं असावं. तालुका, गावकरी, जिल्हा, महाराष्ट्र असं नाव होण्याकरता त्याला भाग्यच लागतो बरं. हा, पण ऐका ना, किती ज्ञानोबरांचं जीवन पवित्र होतं. ज्ञानोबरांच्या समाधीचा प्रसंग जवळ आला तर नुसता परिवार नाही, नुसता गाव नाही, नुसता तालुका नाही, नुसता जिल्हा नाही, नुसता महाराष्ट्र नाही. विवेक बाबा, मग ज्यानं जगच निर्माण केलं ना, त्या जगाच्या मालकाच्या डोळ्यातून पाणी आलं. रुक्मिणीनं सांगितलं, स्वामी तुम्ही जगाचे स्वामी आहात आणि तुमच्या डोळ्यामध्ये पाणी न भरू नये हो स्वामी. जगाच्या मालकानं सांगितलं, रुक्मिणी मला हे रडावं वाटत नाही, पण रडण्याचं एक कारण आहे. काय, आता मात्र माझ्या ज्ञानोबरांसारखं महात्मा कोणी होणार नाही. नामदेव महाराजांची भाषा आहे. जगाच्या मालकाचं वर्णन चाललं. देव म्हणती रुक्मिणी हा एकची योगी देखिला नयनी, हेची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याशी. हे रुक्मिणी ऐक रडण्याचं कारण. धन्य धन्य धरातळी जो याते दृष्टी निहाळी, तो वाहत येईल टाळी वैकुंठ भुवनाशी. जो करील याची यात्रा, तो तारील सकळ ही गोत्रा, सकळ ही कुळे पवित्रा, याची दर्शनी होती. हे रुक्मिणी अलंकापुरी हे शिवपीठ, पूर्वी येते होते नीलकंठ, ब्रह्मादिक तपवरिष्ठ येथेची पै केले. हे रुक्मिणी इंद्र येऊन या भूमीशी, याग संपादिले अहर्निशी, इंद्रायणी इंदोरीशी पंचकृषी यापासून येथे त्रिविणी गुप्त असे, भैरवापासून भागीरथी वसे, पूर्ववटी जे माया दिशी ते प्रत्यक्ष जान पार्वती, भोवती वनवल्ले वृक्षी, येथे देव येऊनी होती पक्षी, हे असो नित्य साक्षी. असती नासती उदकी पंढरीउनी हे सोपे. हे वर्णन पंढरपूरचं नाही चाललं, ज्ञानोबरांच्या अलंकापुरीचं वर्णन चाललं. महाराज म्हणतात पंढरीउनी हे सोपे, जनाची हरावया पापे, कळी काळ कोपल्या कोपे नचली अलंकापुराशी. आता मात्र म्हणणारी रुक्मिणी म्हणत होती, स्वामी का रडता, स्वामी का रडता. लवितकर अशी म्हणणारी रुक्मिणीच डोळ्यातून पाणी आलं. तर महाराज म्हणतात, ऐसे सांगता हरीशी प्रेम ओसंडले रुक्मिणीशी, म्हणे धन्य धन्य जयाची कुशी, ज्ञानदेव जन्मले. आता मात्र जगाच्या मालकाचा प्रश्न होता. ए रुक्मिणी आतापर्यंत म्हणत होती स्वामी का रडता, स्वामी का रडता. ऐका ना माय, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने कीर्तनाला आलो, तेवढं वाक्य घरी घेऊन जा आई साहेबांचं. जगाच्या मालकानं सांगितलं रुक्मिणी आतापर्यंत म्हणत होती स्वामी का रडता, स्वामी का रडता. आता माझा प्रश्न आहे रुक्मिणी तुला, तू का रडते ग, का रडते तू. स्वामी रडण्याचं एक कारण आहे. ऐका ग माय, घेऊन जा घरी. स्वामी रडण्याचं एक कारण आहे. काय, माझ्या ज्ञानोबराला ज्या आईनं जन्म दिला असेल ना, आईसाहेब सांगतात त्या आईची कुस किती धन्य असेल म्हणून मला रडू आलं. म्हणावं नामदेव महाराज म्हणतात, म्हणे धन्य धन्य जयाची कुशी, ज्ञानदेव जन्मले. नामा म्हणे माझा स्वामी, वसे संत समागमी, आईसे सांगितले ग्रामी, अलंकापुराशी. जिथं जगाच्या मालकानं रडावं. आता ऐका ना, पुढचा क्षण असा आहे, निवृत्तीनाथ देवांचं हृदय भरून आलं. समाधीचा प्रसंगाला थोडी वेळ राहिली तर निवृत्तीनाथ देवांचं हृदय भरून आलं. नामदेव महाराज म्हणतात, ऐका गुरु आणि शिष्याची जोडी. गुरुनी सुद्धा शिष्याबद्दल किती गोड वर्णन करावं हे त्याच्यातलं उदाहरण आहे. इथं शिष्याने गुरु करता डोळा काढून दिला. आता ऐका, तिथे तुझं श्री गुरुदेव डोळ्यातून पाणी आलं. काय शिष्य असेल. आता ऐका, निवृत्ती देव म्हणे करिता समाधान, काही केल्या मन राहत नाही. निवृत्तीनाथ देवांची हृदयाची अवस्था सांगतात नामदेव महाराज. बांधल्या तळ्याचा फुटला से पाट, ओग बारा वाटा मुरडता ती, बांधल्या पेंडीचा सुटला से. पूर्वीची काळी जुनी माणसं पेंडीला आळा मारायची, भाताची असू नाही तर गवताची असू.
पण नामदेव महाराज म्हणतात वाऱ्याची झुळूक यावीन आळा सुटून जावा, तशी निवृत्तीनाथ देवांच्या हृदयाची अवस्था झालेली होती. बांधल्या पिंडीचा सुटला से आळा, तृणरानो माळा पांगलीसी, हरणीवीन खोपी पडिली ओस. दिस दिशा पाडस ब्रह्मत आधी म्हणावं निवृत्तीनाथ देवानी, माये बापी आम्हा त्या गेली जेव्हा आणि आईशी संकट देवा झाली नाही. नामा म्हणे देवा पेटला होता न करा समाधान निवृत्तीचे. विचारलं निवृत्ती का रडता हो? निवृत्तीनाथ देवाने दिलेलं उत्तर आहे, ऐका आता. पण नामदेव महाराज म्हणतात ऐका ना निवृत्तीनाथ देवांच्या हृदयाची अवस्था. महाराज म्हणतात मुंगियाची विवरी लागलीशी आग आणि पुढे आणि मागे झाली नाही. आता विचारलं निवृत्ती, तुम्ही निवृत्ती अवस्थेवर प्राप्त झालेली आणि प्रवृत्तीवर येऊन रडता, काय रडण्याचं कारण आहे? निवृत्तीनाथ देवाने दिलेलं उत्तर आहे शिष्याबद्दल. आता ऐका. अमर्यादा कधी केली नाही येणे, शिष्य गुरु पण सिद्धी नेली. म्हणावं निवृत्तीनाथ देवाने, ज्ञानोबराने माझ्या शब्दाच्या पुढे कधी शब्द नाही ओलांडावा, जिथं श्री गुरुदेवांच्या डोळ्यातून पाणी आलं. आता पुढचं चरित्र खूप गोड आहे, आता ऐका. नामदेव महाराज म्हणतात पण भाग्यवानच ज्ञानोबरा. एका बाजूने श्री गुरुदेवाने हात धरला, एका बाजूने ज्ञानोबराने हात धरला, एका बाजूने जगाच्या मालकाने हात धरला. ज्ञानोबरांचा हात श्री गुरुदेवानी, एक देवानी देवनिवृत्ती आणि धरली दोन्ही कर. जातो ज्ञानेश्वर पैसा वया, नदीची मासा घातली माझवन, तैशी जनवन काल जाऊन ज्ञानेश्वर बैसली आसनावरी. पुढे ज्ञानेश्वरी ठेविली, 3 वेळा तेव्हा जोडिली कर कमळ झाकीली डोळे ज्ञानदेव. भीममुद्रा डोळा निरंजन मैदान झाली ब्रह्मपूर्ण ज्ञानदेव. नामा म्हणे आता लोपला दिनकर आणि बाप ज्ञानेश्वर समाधीस्था. आता ऐका ना गुरु आणि शिष्याचं प्रेम किती असावं. आता मात्र निवृत्तीनाथ देवाने ज्ञानोबराला समाधीच्या जागेवर बसवलं. नामा म्हणे आता लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर. पण नामदेव महाराज म्हणतात पुढचं चरित्र आहे का, आता किती भाग्याचं आहे. त्या चरित्रातून आम्हाला काहीतरी घेऊन जायचंय. आता ऐका. नामदेव महाराज म्हणतात निवृत्तीनाथ देवाने आता सगळ्या गोपाळांचा हात धरला. निवृत्तीने बाहेर निवृत्तीनाथ देवाने सगळ्या गोपाळांचा हात धरला. समाधीच्या जागेपासून बाजूला आणलं. नामदेव महाराज म्हणतात एवढंच नाही, समाधीच्या जागेला शिळा लावली. काती आली शिळा चरित्रातून आम्हाला घरी घेऊन जायचंय. बरं दादा महाराज म्हणतात समाधीच्या जागेला शिळा लावल्याच्या नंतर त्या भावंडांची अवस्था सांगतात नामदेव महाराज. सोपान मुक्ताबाई सांडिती शरीरा. माझा प्रश्न आहे तुम्हाला संत चरित्रातून उत्तर द्याल मला अपेक्षित आहे. माझा प्रश्न आहे तुम्हाला दादा, कोण होते सोपान काका? ज्ञानोबरांची बोला हो भाऊ होते ना. आता ऐका 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 किती भावाने भावाशी प्रामाणिक राहावं आम्हाला संत चरित्र सांगतं. आज का कथेत कीर्तना सांगावं लागतं. आज सक्का भाऊ पक्का वैरी झाला रे. असे थोडे भाऊ राहिलेत भावाकरता भाऊ जीव द्यायला तयार आहे. असे काय भाऊ जन्माला आले रे या संपत्ती पायी भावाचा जीव घ्यायला तयार आहे. आपण सोशल मीडियाला बघतो भावा भावाची मारामारी झालीत, भाऊ रस्त्यावर मारून टाकला, दयाने आली भावाला. काय आम्ही संत चरित्र ऐकतो.
4 भावाच्या वाटणं झालं तर मला त्याला रस्ता नसतो. अरे दिला पाहिजे, तो आमच्या रक्ताचा आहे. आणि जीवनात केवढंही संकट येऊ द्या लवित कर, पण शेवटी भाऊच कामाला येणार, एवढं ध्यानात ठेवा. आणि या जगाने कोणाला 100% मार्क दिले म्हणून ते जग आपल्याला देणार आहे बाबा. या जगाचा लय लोड नका घेऊ. आपल्या परिवारातल्या घटना घडल्या ना, या जगाला काय सांगत नका बसू. या जगाला काय नाही, जगाचा नियम असा आहे हो. हे जग आपल्या बैठकीत बसलं, हसत हसत रडत रडत ऐकतं. आपल्या बैठकीत बसलं का आणि इथून उठून गेलं ना, आपल्याबद्दल हे जग हसत हसत सांगतं. या जगाचा काय लोड घेतात एवढा. ऐका ना, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, ऐका ना, मुद्दा असा आहे. ऐका ऐका, तुम्ही म्हणले तर संपून टाका, आपलं काय तसं नाही. हा बरं का, आपलं काय. जा कोणीतरी शहाणा माणूस जा तिथं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. असं आहे का दादा, भावाने भावाशी प्रामाणिक राहावं. आम्हाला संत चरित्र सांग. हे बघा दादा, संकट कधी कोणा होईल सांगता येत नाही. लवित कर संकट. 10 वर्ष झाली भाऊ भावाशी बोलत नव्हता, दुश्मनकी धरलेली होती. 10 वर्ष झाले भाऊ भावाशी बोलत नव्हता. पण संकट कोणा होईल सांगता येत नाही ना. हा, लहान्या भावाचं पोरगं आजारी पडलं, दवाखान्यात दिलं विवेक बाबा. डॉक्टर साहेबांनी सांगितलं ₹1,00,000 लागतील तर तुझं पोरगं वाचलं, नाही तर वाचणार नाही तुझं पोरगं. घरी आला, पाहुण्या रावळ्याला फोन केला, काय कोणी पैसे देणार. हे बघा दादा, तुम्ही मोठे झालेत कीर्तनकार व्हा, नाही तर शेतकरी व्हा, कोणताही ब्रँड बना. तुम्ही मोठे झाले तर तुमच्या कोणी शेल्प्या काढील. पण तुमच्या जीवनात जर संकट आलं तर कोणीनंच साथ देण्याकरता. आणि ज्यानं संकटात साथ दिली ना, तो खरा आपल्या जीवनातला सगळा असा समजाकडे आला. त्याला संकटात साथ देता आली ना, तो खरा सगळा आपल्या जीवनातला. आता मुद्दा आहे का, मोठ्या भावाला कळलं कोणी पैसे देणे याला म्हणून, पण 10 वर्ष झाली दुश्मनकी धरली, बोलत नाही, नका बोलू देऊ. जुनी माणसं प्रेमळ होती. सावकाराकडे गेला, ही टोपी काढली, जुन्या माणसाची पद्धत होती. सावकाराच्या चरणावर हे मस्तक ठेवलं, सांगितलं सावकार भावाचं पोरगं आजारी, ₹1,00,000 लागतात, नाही तर पोरगं वाचणार नाही. 10 वर्ष झाले तो बोलत नाही माझ्याशी, नका बोलू देऊ, पण द्या सावकार पैसे. सावकाराला सुद्धा दया आली. ₹1,00,000 घेतले, दवाखान्यात जाऊन भरले, पोराचं ऑपरेशन झालं, पोरगं हसायला खेळायला बोलायला लागलं. रात्रभर मुक्काम केला मोठ्या भावानं दवाखान्यात. पोराचा बाप आला, हा जोडले डॉक्टर साहेबासमोर, पोरगं वाचत नाही डॉक्टर साहेब माझा. आता का बरं, काय कोणी पैसे देणं म्हणले असं. अरे येड्या, तुझ्या पोराकरता कोण देव माणूस झाला मला माहिती नाही. त्याचे पाय धर, देव झाला तुझ्या पोराकरता तो. मला माहिती नाही त्याचं नाव गाव पत्ता माहिती नाही, पण तुझ्या पोराकरता देव झाला तो. सांगा हो डॉक्टर साहेब, माझ्या पोराकरता असा कोण देव माणूस झाला. मोठा भाऊ भिंतीला कान देऊन ऐकत होता, डोळ्यातून पाणी चालू होतं. चालत चालत गेला, सांगितलं जाय त्याच्या खांद्यावर हात ठेव, मला माहिती नाही त्याचं नाव गाव, पण देव झाला तुझ्या पोराकरता तो. चालत चालत गेला, खांद्यावर हात ठेवला. खांद्यावर हात ठेवल्याबरोबर 10 वर्ष दुश्मनकी धरलेल्या भावासोबत भावाचा चेहरा समोर आला. डोळ्यातून पाणी आलं. सांगितलं दादा, 10 वर्ष झाले तरी मी जगाला तुझ्याबद्दल चांगलं नाही सांगितलं. माझा भाऊ वाईट आहे हेच फक्त मी जगाला सांगितलं, पण आज कळालं का माझा भाऊ काय म्हणून. 10 वर्षात झालेली चुकी दादा मला माफ कर. डोळ्यातून पाणी आलं. मोठ्या भावानं सांगितलं, अरे हो डोळे पुस. अरे जो माफ करत असतो तोच भाऊ असतो, जो माफ करत नाही तो भाऊ असतो का रे. ऐका दादा, मुद्दा संपला माझा. किती पवित्र जीवन असेल जिथं सोपान काका रडत होते ज्ञानोबरांकरता. सोपान मुक्ताबाई, कोण होत्या मुक्ताबाई ज्ञानोबरांच्या सांगा का माय, बहीण होत्या ना. मग किती बहिणीने भावाशी प्रामाणिक राहावं. हे गुरुपूजन घरी घेऊन जा, नुसतं कीर्तन ऐकू नका. दिला असेल सोन्यासारखा भाऊ होता, या संपत्तीबाई वाईट नका करू ताई. काय काय बहिणी नगाड भेटल्यात भावायला. इथं सासू सासरीची नाही सेवा करत, माहेरात गेले उद्धम देती भाव जायला. मायबापाची सेवा करा माझ्या, आणि जी सासू सासरी म्हशीच्या गोट येते. काय दम देण्यात अर्थ आहे. आणि वरून सांगते नाही नाही सेवा केली तर सईच्या टायमाला सांगते तुम्हाला काय भेटल सईचं टून. अगं आपलं तरी मुलगं, भावाचं तरी पोरगं. इथं आपल्या संपत्तीने पोरं सुखी नाही ना, दुसऱ्याच्या संपत्तीत डोळा ठेवून का आपले लेकरं सुखानं जीवन जगतील का. ऐका ना, इथं नाते जपण्याकरता आलं, तोडण्याकरता नाही. काय गुरु आणि शिष्याचं नातं होतं का निवृत्तीनाथ देव ज्ञानोबारांकरता रडत होते. जपलं पाहिजे आता. म्हणून तर ज्ञानोबा म्हणतात ज्ञानदेव म्हणे, आणि आता उद्धरिलो. हा
मी एक जोडी सांगितली दादा मच्छिंद्रनाथाची आणि गोरक्षनाथाची, एक जोडी सांगितली ज्ञानोबरांची आणि निवृत्तीनाथ देवांची, आता एक जोडी आहे का? हे बघा दादा, आपली श्रद्धा किती असावी. इथं एका वेळेला देव लवकर भेटल पण साधू भेटत नाही बरं दादा. गुरु आणि शिष्यामध्ये तप होत तशी. गाथा बुडवला तुकोबरायचा, जगाच्या मालकानं कितव्या दिवशी घेऊन आले हो? बोला की हो, 13व्या दिवशी. पण श्रीगुरूच निघून गेले न सांगता. आता वाट बघावं लागली. किती दिवस? 42 दिवस. 42 दिवस. एका वेळेला लवकर भेटल देव पण साधू नाही भेटल. पण 42 दिवस झाले, अन्नाचा त्याग, पाण्याचा त्याग, जिथं जगाच्या मालकाला काळजी पडली आणि निघाले ना. हा ठेवला निळोबरांच्या मस्तकावरती. हो निळोबराय उठा. कोण? म्हटली देव आहे देव. निळोबराने उत्तर द्यावं. निळमणी आम्ही डोळ्याची देवा, सुखयाचा दावा करीत जो, सुखयाचा दावा. निळमणी आम्ही डोळ्याची देवा, सुखयाचा दावा करीत जो, सुखयाचा दावा. म्हणे आम्ही न ओळखूची देवा आणि तुका याचा धावा. निळोबारा सांगतात देवा तुझा धावा नाही केला, इथे तुझं लागी बोलाविले कोणी प्रार्थीला वासुनी आला शिका. आम्ही तुला ओळखत नाही, आम्ही त्यांनाच ओळखतो. तुकाराम 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 तुकाराम. टाळी वाजवा, टाळी वाजवा मस्त पैकी. बहुत बढिया जे हा. तुकाराम 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 तुकाराम. आता फक्त बसलेली म्हणा माझ्या पाठीमागे. एक जप करा मस्त पैकी. तुकाराम 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 तुकाराम. हो तुकाराम तुकाराम म्हणावं निळोबराने तुका याचा धावा. करीत असो. हा, अजून एक स्वाभिमानाचं सांगू तुम्हाला. आपण ज्यांच्या गुरुवरांच्या सान्निध्यात आलो ना, काय हो जीवन निष्ठेचं असेल. 995 तुकोबराची मंदिरं बांधली तर रामकृष्ण बाबांनी. 995 झाली. 5 पूर्ण झाली का झाली 1000ला मिळाला आकडा. हा, इथं आलो तर काहीतरी घेऊन गेलो पाहिजे आपण. आता मुद्दा ऐका ना. एक जोडी सांगितली ना, मग ऐका ना. श्रीगुरुरूपी संत आपल्या जीवनामध्ये मिळावेत ते. कारण का महाराज म्हणतात बहु अवघड आहे संत भेटी परी जग जेठी. का हो संतांचा समागम मिळावा. मुद्दा असा आहे लवितकर, माणूस घडतो तो सुद्धा संगतीनं, माणूस बिघडतो तो सुद्धा. महाराजांचं प्रमाण किती गोडे पहा. हे जीवन धन्य त्याला प्राप्त करायचंय ना, एवढ्यावर नाही थांबले महाराज. महाराज म्हणतात माणसाचा उद्धार होतो तोही संगतीनं, आणि माणसाचं पतन होतं तेही पतन उद्धार संघाचा त्याच्यावे आधमा संत सेवी. त्याच्यावे संत सेवी. पतन उद्धार संघाचा नवे आधमा संत सेवी. त्याच्यावे संत महाराज म्हणतात पतन उद्धार संघाचा त्याजावे अधमा संत सेवी. मग आपल्या जीवनामध्ये संतांचा समागम घडावा, संतांचा समागम घडावा. पण दृष्टांत देतात तो कसा घडावा. अभंगाचं पहिलं चरण. संत समागम संत समागम
एखादी परी संत समागम एखादी परी संत समागम एखादी आपल्या जीवनामध्ये संतांचा समागम घडावा, पण तो कसा? एखादी परी दृष्टांत सगळ्यांच्या पाठ आहे, पण जाता जाता थोडा टच करून जातो. देहू गावाजवळ कडूस नावाचं गाव आहे. त्या कडूस गावामध्ये राहणारे गंगारामभाऊ मावाळ, ऐका बरं. एखादी परी त्या गंगारामभाऊची म्हैस हरवली. काय हरवली? म्हैस. बरं, म्हशी तुमच्या भागात आहे? हा, आपण पंढरपूरला गेलो तर त्या पंढरपूरच्या म्हशी आहे. आम्ही बेलूला आलो होतो, त्या वेगळ्या म्हशी होत्या, थोड्याशा अशा गोल शिंगाच्या होत्या, वेगळ्या म्हणजे गोल शिंगाच्या. बेलूला गेलो होतो आम्ही, येताना बेलूर. आता आहे, आता आहे मुद्दा असा आहे का, तुमच्या तिकडल्या म्हशीचा कसा स्वभाव असेल मी तुम्हाला विचारतो. जिकडं जिकडं वाळेल चारा दिसेल तिकडं जाईल ना तो पशु, ती म्हैस. ज्ञानोबराय सांगतात, हिरव्या चारे बांबावे पशु. जिकडं हिरवळ हिरवळ असेल पशु त्या दिशेनं जात असतो. हा कांचन ते ऐका. निघाली ती म्हैस, दुपार गेली हो, म्हैस शोधली पण शोधना. निघाली गंगाराम. त्या डोंगर दरीतून त्या एकांतातून भजन आवाज यायला लागला. एकांतातलं भजन, त्या भजनानं देऊ गाव पावन झालेलं होतं. भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगर, घोराड्या डोंगर. त्या भजनाचा ध्वनी गंगारामबाच्या कानावर आला. जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण
जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय राम जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम ते भजन त्या भजनाच्या दिशेने नाही गेले गंगाराम बुवा. भजन चालू होतं तुकोबारायांचं असं स्पर्श केला देहाला. तुकोबारा त्या भजन अवस्थेतून जागे झाले. विचारलं गंगाराम बुवा काय हो देवाने तुम्हाला मार्ग दाखवला म्हणले तुम्ही भजना करता एवढी एकांतात आले. गंगाराम बुवा भजना करता गेले होते ना सगळे जागे ना आपण कशा करता गेले होते. तुकोबाराला सांगितलं तुकाराम महाराज भजना करता नाही आलो. मग आपली म्हैस हरवली हो तुकाराम महाराज. पाहिली का हो आपली म्हैस. तुकोबाराने सांगितलं गंगाराम भाऊ असे गोळ्या संपल्यासारखे काय बोलू राहिले तुम्ही. अहो मला म्हशीच पाहायच्या होत्या तर देऊ गावात कमी होत्या का हो. काय म्हशीबद्दल अट्टास करता देवाबद्दल करा. देव पाहावया करी हो अन्न धरी असं नाशिवंत. नाशिवंताचे काय अपेक्षा करतात. सांगायचं असेल तर म्हशीबद्दल पत्ता सांगा आहे का नशीब. हाटले गंगाराम भाऊ म्हैस पाहिजे हो जा घरी गोठ्यामध्ये म्हैस. घेतलं दर्शन विश्वास ठेवला संताची पायी विश्वास ठेवला तुकोबारांच्या वचनावरती. घरी गेल्याबरोबर घरात नाही गेले गोठ्यात गेले गंगाराम बुवा. गोठ्यात गेले तर म्हैस बांधलेली होती. चमत्कारच घडला गंगाराम बुवाला. काय विचार केला म्हटले काय कळलं असेल तुकोबारायला. न सांगता म्हशीचा पत्ता सांगितला. म्हणजे तुकाराम महाराज न पाहणारी म्हैस जर तिचा पत्ता सांगू शकतात तर मला देवाबद्दल तुकोबाराय पत्ता सांगू शकत नाही का. अनुभूती आली. निघाले सर्वस्वता त्याग केला. गेले तुकोबारांच्या संगती. सांगितलं तुकाराम महाराज आता मला देवाचा पत्ता सांगावा. जीवनच धन्य झालं गंगाराम भाऊचं. 14 टाळकऱ्यापैकी एक टाळकरी बनण्याचं सौभाग्य लागलं गंगाराम भाऊच्या जीवनामध्ये. धन्य झालं जीवन. कशाची संगत घडली हो म्हशीच्या निमित्तानं. तसं महाराज म्हणतात संत समागम एखाद्या परिणक होईना संतांचा समागम घडा व्हावे त्यांचे द्वारे श्वान. श्वान म्हणजे कुत्रा. काहो महाराज कुत्र्याचा जन्म प्राप्त झाला तो भाग्यवान ठरला असं काही उदाहरणे गाव. भाग्यवाने तो कुत्र्याला विध कर. ज्या कुत्र्याला धर्मराजाची संगत लावली भाग्यवाने तो कुत्रा. ज्या कुत्र्याला छत्रपती शिवरायांचा संघ घडला. आजही रायगडावरती वाघ्या नावाच्या कुत्र्याची समाधी आहे. महाराज म्हणतात संत समागम एखादी भावे त्यांचे द्वारी श्वान. कळाला हो महाराज आमच्या जीवनामध्ये संतांचा समागम घडला त्याची फलश्रुती काय. जेथे रावणा होई जेथे रावणा Jai
जोरदार टाळी वाजवा आमच्या भास्कर ऐका आता. तेथे रामनाम होईल श्रवण. महाराज म्हणतात तेथे रामनामाचं श्रवण घडेल. घडेल भोजन उच्चिष्टाचे. एवढा सिद्धांत सांगायचा आपल्याला. आता पुढे बहुत करणे. हा मग आता आहे का घडेल भोजन उच्चिष्ट. हे बघा दादा, उच्चिष्ट सेवन करणंच किरण बाबा एक तर पाप आहे बाबा. बरं ते संतांच्या मुखातलं. मग संतांच्या मुखातलं उच्चिष्ट म्हणजे काय? आता आहे का कबीर महाराजांच्या जीवनामध्ये रामनामाची साधनं नव्हती, पण रामानंद नावाचे स्वामी होते. कोणते? बोला बोला. महाराजांना कळालं आपल्याला रामनामाची साधना श्री महाराजांकडे मिळेल म्हणून. सायंकाळची वेळ झाली, आश्रमात आली. महाराज मला विचारा मी कशा करता आलो. कशा करता? मला रामनामाची साधना पाहिजे असं. पण शेवटी या आताच्या काळातले गुरु शिष्य नाही. परीक्षा पाहून असायची हो. आज भेटणार नाही म्हटली मात्र उद्या या, गेली घरी. दुसऱ्या दिवशी परत हजर झाली. आज भेटणार नाही, पुन्हा जा म्हटली, तिसऱ्या दिवशी हजर. असं आपल्या बाबतीत घडलं तर हां. आपण म्हणलं आज माळ घालायची एखाद्या पोरांना सांगितलं बा ऐका आपण जर म्हणलो ना तो उद्या ये, तू म्हणशील तू माळ आणि तू मौतीला सुद्धा येणार नाही म्हणजे. एवढं तर शिष्य तापेल आहे आपला मला सध्याच्या काळातला. हा ज्या गुरुजीकडून शिकलो बोल त्या गुरुजीलाच म्हणतो गुरुजी हा बोल असं नाही असं. अरे तू शिकला तिथं. आम्ही 2 साली ज्या गुरुकडून शिकलो ना त्या गुरुला नाही म्हणायचं गुरुजी ती चाल अशी. तिथं नम्रतेनं राहायचं, नम्रपणे राहायचं. जो नम्र झाला ना समजून घ्यायचं. ज्यानं लहानपणा व्यक्त केला तो या जगातला सगळ्यात मोठा झाला म्हणून समजा गेल्यात आलं. पण जो स्वतःला मोठेपण म्हणून गाजत असल त्याच्यासारखं दरिद्री या जगात कोणी नाही घडला. लहानपणा व्यक्त करताना तू का म्हणे स्वामी बरोबर 3 वाजता उठायचे. ऐका बरं का सिद्धांत किती गोड जायचं आपल्याला. तेथे रामनाम होईल श्रवण आणि घडेल भोजन उच्चिष्टाची सांगतोय फक्त ऐका. निघाले स्वामी कबीर महाराज पाठीमागं पाठलाच केला स्वामीचा. जसं आपण इंद्रायला गेलो का घाटाला पायऱ्या इंद्राणीच्या, चंद्रभागेत गेलो तर घाटाला पायऱ्या, तसं त्या घाटाला पायऱ्या होत्या. स्वामींचं स्नान झालं आणि कबीरदास महाराजांनी त्या पायरीवर झोपून घेतलं असं. निघाले स्वामी पाऊल ठेवत ठेवत. बरोबर स्वामींचा पाय विवेक बाबा कबीर महाराजांच्या देहाला लागला. स्वामींना असं वाटलं पायाखाली काहीतरी शिरडलं गेलं म्हणून मुखातून शब्द आला राम. काय शब्द आला? राम. तो राम शब्द ऐकल्याबरोबर कबीरदास महाराज उठून बसले आणि कबीर महाराजांनी सांगितलं स्वामी तुमच्या मुखातला राम झालं आपलं काम. या वाणीतून रामनामाचा शब्द या कानावरती पडला. तेथे रामनाम होईल श्रवण आणि घडेल भोजन उच्चिष्ट. संतांच्या मुखातलं उच्चिष्ट म्हणजे ही रामनामाची साधना आहे. म्हणून महाराज म्हणतात घडेल भोजन उच्चिष्ट. पण मिळालाच तुको बऱ्या सांगतात भाग्याने संतांचा समागम. काय वाहो कामारी बेटी सेवेचा सेवक. सेवक म्हणून सेवा करायची, दास म्हणून सेवा करायची. दास म्हणून सेवा करता आली का तुको बऱ्या सांगता जीवनच धन्य झालं. समजा धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाची झालो.
संताच्या दारामध्ये दास व्हायचं, दासी व्हायचं. 4 युगाची भक्ती सांगितली माय संत जनाबाईंची. पद्मिनी नावाच्या दासी होत्या, नंतर मंथरा नावाच्या होत्या, नंतर कुब्जान, नंतर संत जनाबाई. 4 युगाची साधना सांगितली. आम्हाला सेवा करता आली पाहिजे. संताच्या दारात आलं ना, इथं सेवा जी मिळेल ती भाग्यानं करता आली पाहिजे. संताच्या समागमात दास, सेवक, दासीवा, रंक म्हणजे भिकारी. पण भिकारी व्हायचं पण ते कुणाच्या? संताच्या संगतीत, नाही तर देवाच्या दारात होईना भिकारी. भिकारी व्हायचं असेल तर क्वालिटी व्हायचं, असं भंगार भिकारी नाही. सध्याच्या काळात भंगार भिकारी आले. ऐका, भंगार भिकारीचं लक्षण असे, आपण सगळे नाशिककर, आपल्याला रोज भिकारीची गाठ. सिग्नल आला का भिकारी हजर असतो बाबा. वेग बाबा 1 मिनिटाचा सिग्नल किती 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 किती. कांचनताई बरोबर भिकारी ते सिग्नल थांबलं आणि ते बरोबर भिकारी आलं. मी त्याला 5 रुपये दिले. किती दिले ना साहेब? किती दिले खरं साहेब? 5 रुपये दिले. किरण बाबा त्यानं 5 रुपये घेतले गुरुजी. ते पळत पळत गेलं. अर्धा मिनिट शिल्लकच होतं, ते परत माझ्याकडे पळत आलं. म्हणे बाबा अजून 5 रुपये द्या. मी त्याला म्हटलं गड्या दिले ना तुला 5 रुपये. ते भिकारी माने बाबा ते मला दिली. मला मी त्याला प्रश्न केला, मग आता हे 5 रुपये कोणाला लागतात? तो म्हणे मैत्रिणीला. कोणाला? बोला ना. मैत्रिणीला. मग मी त्याला प्रश्न केला, म्हणले का रे भिकाऱ्या, ऐका ऐका बरं का आता ऐका. मी त्याला प्रश्न केला, ए भिकाऱ्या, भिकाऱ्याला पण मैत्रीण असते का रे? तो म्हणे तिच्यामुळेच भिकारी झालो. आहे का मुद्दा असं आहे. भिकारी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भिकारी व्हायचं संताच्या समागमात, देवाच्या दरबारात. महाराज म्हणतात कामारी बटीक सेवेचा सेव दीनपणे रंग तेत भले. बस तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाची विठोबा रघुमा. जय जय विठोबा रघुमा.